मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही अंतिम टप्प्यात आलेली दिसत आहे। सर्व पक्षाचे प्रमुख नेते हे प्रचार सभांमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे आणि मोजके काही तास मतदानासाठी शिल्लक आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये 5-7 दिवसात हे ठरणार आहे की महाराष्ट्रामध्ये पुढील येणारं सरकार हे नक्की कोणाचं असेल। आणि एकंदरीत सध्याची जेव्हा परिस्थिती पाहतो तेव्हा असं दिसून येतं की ठाकरे पवारांचा हिसका आणि मोदी भाजपला कचका। आणि मग जेव्हा या दोन वाक्यांच्या भोवती आपण विश्लेषण करायला घेतो तेव्हा मागील 8-10 दिवस झालं। मग एकीकडे महायुती आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे आणि दोन्ही पक्षांकडून जोरकसपणे प्रचार सुरू आहे। मग फक्त सभा घेत आहेत का, तर अजिबात नाही। छोटे नेते देखील सभा घेत आहेत, जसे प्रमुख नेते घेत आहेत आणि सोबतच मग प्रचार फेऱ्या निघत आहेत, डोर टू डोर प्रचार होत आहे, पॉम्पलेट वाटले जात आहेत, त्यानंतर टोप्या बिल्ले वगैरे सर्व प्रचार साहित्याचं वाटप होत आहे आणि सोबतच मग समाज माध्यमांवर देखील प्रचार सुरू आहे। मग त्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यावर देखील प्रचार सुरू आहे आणि त्यासोबतच मग जाहिरातींच्या माध्यमामधून देखील प्रभावीपणे दोन्ही बाजू या आपला प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहे। आणि हे सर्व दिसत असताना जेव्हा आपण प्रमुख नेत्यांच्या सभांवर नजर टाकतो त्यामध्ये मग भाजपचे मोदी शहा असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील शिवसेनेचे, एकनाथ शिंदे असतील शिंदे गटाचे, अजित पवार असतील पवार गटाचे किंवा मग शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी हे असतील काँग्रेसचे, या सर्वांच्या सभा जेव्हा पाहतो तेव्हा या सर्व सभांमध्ये अधिक उठून दिसणाऱ्या सभा, अधिक उत्स्फूर्त सभा या उद्धव ठाकरे यांच्या दिसत आहेत। आणि या सर्वांमध्ये सर्वात खालच्या दर्जाच्या किंवा कमी उत्स्फूर्ततेच्या किंवा मग ओढून ताणून आणलेल्या गर्दीच्या किंवा मग कमी गर्दी होत असणाऱ्या सभा दिसत आहेत त्या मोदी आणि शहांच्या। आणि मग उद्धव ठाकरेंच्या नंतर शरद पवारांच्या सभांना देखील प्रचंड गर्दी होत आहे। म्हणजे महाविकास आघाडीच्या सभा ह्या जोरकसपणे होत आहेत तर भाजपा आणि महायुतीच्या सभा या काहीशा फिक्या पडत असताना दिसत आहेत। मग असं नक्की का, तर जेव्हा उद्धव ठाकरे सभा घेत आहेत तेव्हा सभांना प्रचंड मोठी गर्दी होत आहे। फक्त गर्दीच होत नाही तर उद्धव ठाकरे जे जे मुद्दे मांडत आहेत त्या मुद्द्यांना जनता ही भरभरून प्रतिसाद देत आहे। कधी टाळ्या वाजवून, कधी हात उंचावून, कधी शिट्ट्या वाजवून, तर कधी घोषणा देऊन। आणि मग जेव्हा उद्धव ठाकरे भाषणांमधून काही प्रश्न विचारत आहेत तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं देखील समोरचा उपस्थित जनसमुदाय देतो आणि त्यामुळं मग ती सभा म्हणजे जिवंत सभा असल्यासारखं दिसतं। आणि लोकसभा निवडणुकीवेळी जसा उद्धव ठाकरेंना प्रतिसाद होता तसा किंवा त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद हा उद्धव ठाकरेंना यावेळी विधानसभेला दिसत आहे। शरद पवारांचं देखील तसंच आहे। या वयात देखील ते दिवसाला 4-5 आणि एक दिवशी तर 7 सभा घेतल्याचं बातम्यांमधून ऐकलं। म्हणजे जास्त सभा घेत आहे आणि त्यांच्या सभांना देखील प्रचंड मोठी गर्दी होत आहे। त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या शारीरिक परिस्थितीचा विचार केला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शरद पवार हे स्वतःला झोकून देत आहेत आणि जनता देखील त्यांना या वयात देखील प्रतिसाद देत असताना दिसत आहे। आणि मग या उलट जेव्हा मोदी शहांच्या सभा पाहतो तेव्हा मोदी शहा हे गोंधळलेल्या अवस्थेत दिसतात। आणि मी जे सुरुवातीला म्हणालो की ठाकरे पवारांचा हिसका आणि मोदी भाजपला कचका, तर या सभांचं मोदी शहांच्या एक वैशिष्ट्य असं आहे की मोदी शहांनी जेव्हा लोकसभेच्या वेळी सभा घेतल्या होत्या तेव्हा त्यांच्या सभांना आत्ताच्या पेक्षा जास्त गर्दी असायची आणि त्यावेळी थोडा उत्स्फूर्तपणा दिसायचा। आणि ही त्यावेळी सभा घेत असताना मोदी शहांच्या निशाण्यावरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोनच नेते असल्याचं दिसत होतं। मग आपल्या सर्वांना आठवतं मोदींच्या त्या सभा ज्यामध्ये मग मोदींनी नकली शिवसेना असं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला म्हटलं होतं, नकली संतान असं देखील उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं, तर शरद पवारांना भ्रष्टाचारी म्हणून मग भटकती आत्मा असं देखील म्हटलं होतं। आणि यावेळी जेव्हा मोदी सभा घेत आहेत तेव्हा त्यांच्या प्रचारातील मुद्दे हे गायब दिसतात। जेव्हा शहा सभा घेत आहेत तेव्हा राज्याची निवडणूक असतानाही
केंद्राचे किंवा विदेशी मुद्दे त्यामध्ये मांडत असताना ते दिसत आहेत. राज्याच्या हिताचं काही बोलत असताना दिसत नाही. सभांमध्ये गर्दी मोजकी होत आहे, उत्स्फूर्तता दिसत नाही, प्रतिसाद दिसत नाही. आणि मोदींची शिवतीर्थावरील सभा तर अतिशय कमी संख्येची होती. मोदींनी सभा देखील कमी घेतल्या. आणि मग लोकसभेला जे पोळालं आहे तर त्यामुळे ते आता फुंकून फुंकून पित आहेत. मोदींच्या सभा लोकसभेपेक्षा यावेळी विधानसभेला कमी लावलेल्या आहेत. शहांच्या सभा देखील कमी लावलेल्या आहेत. आणि मग अशा वेळी राज्यातील नेते किंवा स्थानिकचे नेते जास्त प्रचार करत असताना दिसत आहेत. आणि भाजपचेच उमेदवार मोदींच्या सभा नको रे बाबा अशा अवस्थेमध्ये दिसत आहेत. कारण लोकसभेवेळी मोदींनी ज्या 25 उमेदवारांचा प्रचार केला त्यासाठी ज्या सभा घेतल्या त्यापैकी 21 उमेदवार हे पराभूत झाले होते. फक्त 4 उमेदवार हे जिंकू शकले होते. आणि मग जेव्हा हे सर्व मागचा इतिहास पाहतो, राजकीय इतिहास, तेव्हा मग लक्षात येतं की आता मोदी आणि शहा हे कुठेतरी घाबरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता जेव्हा मोदींनी त्यांच्या ज्या काही 7-8 सभा घेतल्या त्यामध्ये त्यांनी 4 तासापेक्षा जास्त वेळाचं भाषण केलं आहे. आणि या संपूर्ण वेळामध्ये त्यांनी एकदाही शरद पवारांवरती टीका केलेली नाही, एकदाही नाही, शरद पवारांचा उल्लेख देखील नाही. आणि मग उद्धव ठाकरेंच्या बाबत फक्त 55 का 57 सेकंद ते बोललेले आहेत. आणि त्यामध्ये टीकेचा सूर कमी आणि तक्रारीचा सूर हा थोडासा जास्त दिसत होता. आणि मग अशा प्रकारची धास्ती मोदी शहांना बसल्याचं दिसत आहे. आणि मग मला आठवण होती की जर 2019ला जर शब्द पाळला असता तर पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप जे म्हटलं गेलं होतं ते जर पाळलं असतं तर भाजपचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला असता, शिवसेनेचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला असता आणि मोदी शहांना आता घाम गाळायची गरज पडली नसती. मोदी शहांना लोकसभेमध्ये आत्ताच्या झालेल्या इतक्या कमी जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या नसत्या. आणि मग त्यामुळं त्यांनीच केलेल्या पापाचा घडा हा भरलेला आहे. आणि मग त्याचीच शिक्षा मोदी शहांना सध्या तरी दिसत आहे. आणि मग त्यावरूनच मी म्हटलो की ठाकरे पवारांचा हिसका आणि मोदी शहांना कचका. यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी ही पुढे गेल्यासारखं दिसत आहे. महायुती ही मागं पडत असताना दिसत आहे. 20 तारीख जवळ आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावायचा आहे, मतदानाचं कर्तव्य हे करायचं आहे. आणि येणारं सरकार हे जास्त पर्सेंटेज मतदान करून जास्तीत जास्त चांगले उमेदवार निवडायचे आहेत. महाराष्ट्राच्या विरोधातील उमेदवार, महायुतीचे उमेदवार हे घरी बसवायचे आहेत. आणि महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र हिताचा विचार करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार हे जिंकून द्यायचे आहेत. शेवटी एकूण या सर्व रणधुमाळीमध्ये एक दिसून येतं ते म्हणजे ठाकरे पवारांचा हिसका, मोदी शहांना कचका. मित्रांनो, माझ्या या विश्लेषणाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढं थांबतो. धन्यवाद.